मराठीत राज आणि त्याचा मित्र समीर एका हॉटेलमध्ये जेवायला गेले. त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन: राज अँड हिज फ्रेंड समीर वेंट टू अ रेस्टॉरंट टू हॅव फूड. राज अँड हिज फ्रेंड समीर वेंट टू अ रेस्टॉरंट टू हॅव फूड. राज अँड हिज फ्रेंड समीर, राज आणि त्याचा मित्र समीर, वेंट टू अ रेस्टॉरंटमध्ये गेले टू हॅव अ फूड, जेवायला. वेटर: नमस्कार सर, किती जण आहात? इंग्लिशमध्ये: हॅलो सर, हाऊ मेनी पीपल आर देअर? हॅलो सर म्हणजे नमस्कार सर. हाऊ मेनी पीपल आर देअर म्हणजे किती जण आहात? त्यावर राज: आम्ही दोघे आहोत. इंग्लिशमध्ये: वी आर टू म्हणजे आम्ही दोघे आहोत. वेटर: कृपया या, मी तुम्हाला टेबल दाखवतो. त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन: प्लीज कम, आय विल शो यू युअर टेबल. प्लीज कम, आय विल शो यू युअर टेबल. आय विल शो यू युअर टेबल म्हणजे मी तुम्हाला तुमचं टेबल दाखवतो. प्लीज कम म्हणजे कृपया या. मराठीत ते दोघे टेबलावर बसले आणि मेनू पाहू लागले. त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन: दे बोथ सॅट ॲट द टेबल. दे बोथ सॅट ॲट द टेबल म्हणजे ते दोघे टेबलावर बसले. दे बोथ म्हणजे ते दोघं, सॅट म्हणजे बसले, ॲट द टेबल म्हणजे टेबलावर, आणि मेनू पाहू लागले. अँड स्टार्टेड लुकिंग ॲट द मेनू. अँड स्टार्टेड लुकिंग ॲट द मेनू. स्टार्टेड म्हणजे सुरुवात केली, लुकिंग म्हणजे पाहिला. समीर: इथे खूप छान पदार्थ आहेत. त्याचे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन: देर आर मेनी गुड डिशेस हिअर. देर आर मेनी गुड डिशेस हिअर. हिअर म्हणजे येथे, मेनी म्हणजे खूप, गुड डिशेस म्हणजे खूप छान पदार्थ आहे. त्यावर राज म्हणतो: हो, पण काय ऑर्डर करायचं ते ठरत नाही आहे. त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन: येस बट आय कांट डिसाईड व्हॉट टू ऑर्डर. येस बट आय कांट डिसाईड व्हॉट टू ऑर्डर. येस म्हणजे हो, बट आय कांट डिसाईड व्हॉट टू ऑर्डर, पण ऑर्डर काय करायची ते ठरत नाही आहे. आय कांट डिसाईड म्हणजे मी ठरवू शकत नाही आहे. व्हॉट टू ऑर्डर म्हणजे काय ऑर्डर करायची. वेटर: सर, तुम्हाला काही मदत हवी आहे का? इंग्लिशमध्ये: सर, डू यू नीड ॲनी हेल्प. सर, डू यू नीड ॲनी हेल्प. डू यू नीड ॲनी हेल्प म्हणजे तुम्हाला काही मदत हवी आहे का? ॲनी हेल्प म्हणजे काही मदत. त्यावर राज म्हणतो: हो, तुमचं स्पेशल काय आहे? इंग्लिशमध्ये: येस, व्हॉट इज युअर स्पेशल. व्हॉट इज युअर स्पेशल. व्हॉट इज युअर स्पेशल म्हणजे तुमचं स्पेशल काय आहे? त्यावर वेटर उत्तर देतो: आमचं पनीर बटर मसाला आणि बटर नान खूप प्रसिद्ध आहे. त्याचं इंग्लिशमध्ये: आवर पनीर बटर मसाला अँड बटर नान आर व्हेरी फेमस. आवर पनीर बटर मसाला अँड बटर नान आर व्हेरी फेमस. व्हेरी फेमस म्हणजे अतिशय प्रसिद्ध. मराठीत: राज आणि समीरने ऑर्डर देण्याचा निर्णय घेतला. इंग्लिशमध्ये: राज अँड समीर डिसाइडेड टू प्लेस द ऑर्डर. राज अँड समीर डिसाइडेड टू प्लेस द ऑर्डर. प्लेस द ऑर्डर म्हणजे ऑर्डर देणे. डिसाइडेड टू प्लेस द ऑर्डर, ऑर्डर देण्याचा निर्णय घेतला. राज: ठीक आहे, एक पनीर बटर मसाला आणि 2 नान द्या. इंग्लिशमध्ये: ओके, गिव्ह 1 पनीर बटर मसाला अँड 2 बटर नान्स. ओके, गिव्ह 1 पनीर बटर मसाला अँड 2 बटर नान्स. समीर: आणि एक कोल्ड्रिंक पण द्या. इंग्लिशमध्ये: अँड गिव्ह 1 कोल्ड्रिंक ॲज वेल. अँड गिव्ह 1 कोल्ड्रिंक ॲज वेल. वेटर: ठीक आहे सर, आणखी काही? त्या इंग्लिशमध्ये: ओके सर. ओके सर म्हणजे ठीक आहे. एनिथिंग एल्स म्हणजे आणखी काही? त्यावर राज म्हणतो: नाही, आतासाठी इतकंच. इंग्लिशमध्ये: नो. नो म्हणजे नाही. दॅट्स ऑल फॉर नाऊ. दॅट्स ऑल फॉर नाऊ म्हणजे आतासाठी इतकंच. नाऊ म्हणजे आता. मराठीत: ते जेवण येण्याची वाट पाहत होते. इंग्लिशमध्ये: दे वर वेटिंग फॉर द फूड टू अराईव्ह. दे वर वेटिंग फॉर द फूड टू अराईव्ह. टू अराईव्ह म्हणजे येण्याची. फूड म्हणजे जेवणासाठी. वेटिंग म्हणजे वाट पाहत होते. समीर: मला खूप भूक लागली आहे. त्याचं इंग्लिशमध्ये: आय एम व्हेरी हंग्री. आय एम व्हेरी हंग्री म्हणजे मला खूप भूक लागली आहे.
तेव्हा राज म्हणतो हो मलाही आशा आहे की जेवण लवकर येईल. इंग्लिशमध्ये एस म्हणजे हो. मी टू म्हणजे मलासुद्धा. आय होप द फूड कम्स सून. आय होप द फूड कम्स सून. आय होप द फूड कम्स सून म्हणजे मला आशा आहे की जेवण लवकर येईल. होप म्हणजे आशा, फूड म्हणजे जेवण, कम म्हणजे येणे, सून म्हणजे लवकर. मराठीत थोड्या वेळाने वेटर जेवण घेऊन आला. इंग्लिशमध्ये आफ्टर सम टाईम. आफ्टर सम टाईम म्हणजे थोड्या वेळाने. द वेटर ब्रॉट द फूड. द वेटर ब्रॉट द फूड. द वेटर ब्रॉट द फूड म्हणजे वेटरने जेवण आणले. ब्रॉट म्हणजे आणले, फूड म्हणजे जेवण. वेटर सर तुमचं ऑर्डर. इंग्लिशमध्ये सर युअर ऑर्डर. तेव्हा राज म्हणतो धन्यवाद. इंग्लिशमध्ये थँक्यू. थँक्यू म्हणजे धन्यवाद. समीर वा खूप छान दिसत आहे. इंग्लिशमध्ये वाव इट लुक्स व्हेरी डेलिशियस. इट लुक्स व्हेरी डेलिशियस. डेलिशियस म्हणजे स्वादिष्ट किंवा चविष्ट. व्हेरी म्हणजे खूप. राज हो चल सुरू करूया. इंग्लिशमध्ये येस लेट्स स्टार्ट. लेट्स स्टार्ट म्हणजे चला सुरुवात करूया. मराठी ते दोघे जेवत होते आणि बोलत होते. दे वर इटिंग अँड टॉकिंग. दे वर इटिंग अँड टॉकिंग. इटिंग म्हणजे जेवण करणे आणि टॉकिंग म्हणजे बोलत होते. समीर पनीर खूप चविष्ट आहे. इंग्लिशमध्ये द पनीर इज व्हेरी टेस्टी. द पनीर इज व्हेरी टेस्टी म्हणजे पनीर खूप चविष्ट आहे. राज हो खरंच आपण इथे पुन्हा येऊ शकतो. इंग्लिशमध्ये येस म्हणजे हो. रिअली म्हणजे खरंच. वी कॅन कम हिअर अगेन. वी कॅन कम हिअर अगेन म्हणजे आपण इथे पुन्हा येऊ शकतो. हिअर म्हणजे येथे, अगेन म्हणजे पुन्हा, कम म्हणजे येणे. मराठी समीरला काहीतरी समस्या जाणवली. इंग्लिशमध्ये समीर नोटीस समथिंग रॉंग. समीर नोटीस समथिंग रॉंग. समथिंग रॉंग म्हणजे काहीतरी चुकीचं. नोटीस म्हणजे लक्षात आलं. समीर वेटर हे थोडं थंड आहे. इंग्लिशमध्ये वेटर दिस इज अ बीट कोल्ड. दिस इज अ बीट कोल्ड. बीट कोल्ड म्हणजे थोडं थंड. त्यावर वेटर म्हणतो माफ करा सर मी ते गरम करून आणतो. इंग्लिशमध्ये सॉरी सर. सॉरी सर म्हणजे माफ करा. आय विल रीहीट इट अँड ब्रिंग इट म्हणजे मी त्याला पुन्हा गरम करून आणतो. समीर ठीक आहे. इंग्लिशमध्ये समीर ओके. ओके म्हणजे ठीक आहे. मराठी जेवण संपल्यानंतर त्यांनी बिल मागितलं. इंग्लिशमध्ये आफ्टर फिनिशिंग द मील. आफ्टर फिनिशिंग द मील म्हणजे जेवण संपल्यानंतर. फिनिश म्हणजे संपणे, आफ्टर म्हणजे नंतर आणि मील म्हणजे जेवण. दे आक्स फॉर द बिल. दे आक्स फॉर द बिल. आक्स म्हणजे मागितलं. दे आक्स फॉर द बिल म्हणजे त्यांनी बिल मागितलं. राज वेटर बिल द्या. इंग्लिशमध्ये वेटर प्लीज गिव्ह द बिल. वेटर प्लीज गिव्ह द बिल. गिव्ह द बिल म्हणजे बिल द्या. गिव्ह म्हणजे देणे. वेटर हो सर लगेच आणतो. इंग्लिशमध्ये येस सर आय विल ब्रिंग इट इमिजिएटली. येस सर आय विल ब्रिंग इट इमिजिएटली. इमिजिएटली म्हणजे ताबडतोब. येस सर म्हणजे हो सर. आय विल ब्रिंग इट इमिजिएटली मी लगेच आणतो. मराठी राजने बिल भरलं. इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन राज पेड द बिल. राज पेड द बिल. राज पेड द बिल राजने बिल भरलं. राज इथे पैसे आहेत. इंग्लिशमध्ये हिअर इज द मनी. हिअर इज द मनी म्हणजे इथे पैसे आहेत. वेटर धन्यवाद सर पुन्हा या. इंग्लिशमध्ये थँक्यू सर म्हणजे धन्यवाद सर. प्लीज व्हिजिट अगेन म्हणजे पुन्हा इथे या. व्हिजिट म्हणजे भेट देणे. अगेन म्हणजे पुन्हा. प्लीज म्हणजे कृपया. मराठी ते दोघे हॉटेलमधून बाहेर पडले. इंग्लिशमध्ये दे बोथ लेफ्ट द रेस्टॉरंट. दे बोथ म्हणजे ते दोघं. लेफ्ट म्हणजे बाहेर पडले. रेस्टॉरंट म्हणजे हॉटेल. दे बोथ लेफ्ट द रेस्टॉरंट ते दोघे हॉटेलमधून बाहेर पडले. समीराचा अनुभव खूप छान होता. इंग्लिशमध्ये टुडेज एक्सपिरियन्स वॉज व्हेरी गुड. टुडेज एक्सपिरियन्स म्हणजे आजचा अनुभव. व्हेरी गुड म्हणजे अतिशय चांगला. टुडेज एक्सपिरियन्स वॉज व्हेरी गुड. आजचा अनुभव खूप छान होता. राज हो जेवण पण खूप चांगलं होतं. इंग्लिशमध्ये येस म्हणजे हो. द फूड वॉज ऑल्सो व्हेरी गुड. द फूड वॉज ऑल्सो व्हेरी गुड जेवण पण खूप चांगलं होतं. तर आजच्या व्हिडिओत इतकंच. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ आणण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
तसेच खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच मी व्हिडिओ टाकताच त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.